शेतकरी मित्रांनो, आज आपल्या ऊसाचं वय जवळपास 15 दिवसाच्या आसपास झालं आहे आणि आज आपण रासायनिक खतांचा पहिला डोस ऊसाला द्यायला. रासायनिक खतांचे डोसेस देताना आपण बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना सांगतो की ते मातीच्या आड रासायनिक खताचा डोस झाला पाहिजे. मातीच्या आडच का झाला पाहिजे रासायनिक खताचा डोस? मातीच्या आड रासायनिक खताचा डोस याच्यासाठी करायचा आहे की आपण जे रासायनिक खतं टाकतो ती मुळांच्या सानिध्यात गेली पाहिजेत आणि ती जर मुळाच्या सानिध्यात रासायनिक खतं जर गेली तर त्याचा फायदा आपल्या पिकाला होतो आणि रासायनिक खतांची उपलब्धता चांगल्या पद्धतीने होते. आपण ट्रॅडिशनल पद्धतीने ब्रॉडकास्टिंग मेथडनं टाकतो, म्हणजे विस्कटून टाकतो. पाण्यासोबत ते पाण्यात विरघळतं, खाली लीच आउट होऊन जातं, उन्हात पडतं, वाया जातं. हे नुकसान टाळण्यासाठी रासायनिक खतं देण्याची योग्य पद्धत ही तुम्हाला दाखवते. आता बघा, कुदळीच्या साह्यानं अशी बारीक गरी घ्यायची. ऊसाच्या रोपापासून जवळपास एक 4 इंच अंतर गेलं पाहिजे. 4 इंच अंतरापर्यंत ही आपण गरी घेतोय. आता ही अशी बारीक गरी घेतली. इथं मुळं जर बघितली तुम्ही, हे बघा, हे ऊसाची मुळं जवळपास या 3 ते 4 इंच अंतरामध्ये आलेली असतात. मग काय होतं, ही रासायनिक खतं बरोबर मुळाच्या सानिध्यात पडल्यामुळे त्याचा फायदा पिकाला होतो. ही कुदळीच्या साह्यानं अशा पद्धतीनं गरी घ्यायची, हे बघा, आणि मग अगं रासायनिक खत टाकायचं चालू करायचं. हे बघा, आता रासायनिक खत हे अशा पद्धतीनं टाकायचं आहे. रांगोळी पद्धतीनं रासायनिक खत टाकायचं आहे, अजिबात विस्कटून टाकायचं नाही. हे रांगोळी पद्धतीनं रासायनिक खत टाकल्यानंतर आपण ते लगेच मागच्या माग माती आड करायचं. हे माती आड करताना काय करायचं बघा, नुसतं पायानं हे ढकलून घ्यायचं, म्हणजे हे रासायनिक खत बरोबर मातीच्या आड होते. आता हे रासायनिक खताच्या डोसमध्ये आपण काय काय घेतलं आहे? या रासायनिक खताच्या डोसमध्ये आपण 2 बॅग 9-24-24, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 25 किलो SOP आणि 2 बॅग पॉलिसल्फेट असा रासायनिक खतांचा डोस आपण ह्याच्यामध्ये दिला आहे. प्रति एकर रासायनिक खतांचा हा डोस आहे. अशा पद्धतीने रासायनिक खतं द्या. बऱ्याच शेतकऱ्यांना हे लेबोरियस प्रोसेस वाटेल, आजुरा जास्त आहे, खर्च जास्त आहे असं वाटेल, पण ही गोष्ट करावीच लागेल तरच रासायनिक खतं उपलब्ध होतील. याच्यासाठी तुम्ही मनुष्यबळ नसेल तर यांत्रिकीकरणाचा वापर करा, बारक्या ट्रॅक्टरचा वापर करा, बैलाचा वापर करा, काही अडचण येत नाही. फक्त हे तुम्ही शेतामध्ये करणं गरजेचं आहे.